सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून विमान सेवा, 16 मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं फुले चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं मोफत आयोजन. आज दुपारी 4:15 वाजता मुंबईत मेट्रो सिनेमा येथे चित्रपटाचं आयोजन. नाशिक जिल्ह्यात 21,661 शिधापत्रिकांचे धान्य बंद. पुरवठा विभागाचा मोठा निर्णय. अपात्र शिधापत्रिका धारकांचा शोध सुरू. पालघरच्या डहाणूमध्ये नवजात मुलीची आईकडून हत्या. चौथ्यांदा मुलगी झाल्यानं हत्या केल्याचं उघडकीस. डहाणू पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक. शेतमालाच्या वाढत्या भावाचा केवळ व्यापाऱ्यांना फायदा. अमरावतीत कापूस सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फटका. पीओके मधील दहशतवादी नेटवर्क खरं तर भारताच्या निशाण्यावर आहे. 42 सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर. कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज असल्याची माहिती. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यात 2 गटामध्ये तुफान हाणामारी. रस्त्यावरून जाताना गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून एकमेकांना मारहाण. हाणामारीचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईतील चर्नी रोड परिसरातील सीपी टँक सर्कल येथे भीषण अपघात. दुचाकीचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. दुचाकीवर बसलेल्या एका महिलेचा मृत्यू. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये चोरीची घटना. सराफाच्या दुकानातून 2 लाखांचा सोन्याचा कडा चोरीला. महिलेची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद. विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत मार्गदर्शनाचे आदेश. नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.